टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। करमाळा तालुक्यातील जी महत्वाची योजना आहे दहिगाव उपसा सिंचन योजना आहे त्या बंद नलिकेचं काम सध्या बंद आहे। या विरोधात आज अजित पवार गटाच्या वतीनं तालुकाध्यक्ष आहेत भरत आवताडे यांच्या माध्यमातून आज करमाळा तालुक्यातील अर्जुननगर फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील मोठा चोख असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हे जे ठिय्या आंदोलन आहे ते सुरू आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष जे आहेत भरत आवताडे हे देखील या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करतायत। पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी आंदोलकांच्या वतीने देखील या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या आक्रमकपणे मांडतानाचे चित्र जे आपल्याला पाहायला मिळते। आपल्याबरोबर सध्या ते तालुका अध्यक्ष आहेत। भाऊ, काय सांगाल, सकाळ 10 वाजल्यापासून हे उन्हामध्ये तुमचं आंदोलन सुरू आहे, नेमकं काय मागण्या आहेत? करमाळा तालुक्यासाठी 24 गावासाठी वरदायिनी असलेली दहिगाव उपसा सिंचन योजना माननीय माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी मंजूर करून आणली। ते काम 287 किलोमीटरचं काम 56 किलोमीटर पूर्ण झालं। त्यानंतर 77 झालं। 77 झाल्यानंतर हे काम बंद पडलंय। हे काम बंद का पडलं ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे। आम्हाला सलग 5 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे पाणी मिळालं, ह्या वर्षी पाणी मिळालं नाही, त्यामुळे आमची पिकं जमीनदोस्त झाली आणि आमचा शेतकरी रस्त्यावर आला। मग ह्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही पाटबंधारे खात्याला जाब विचारण्यासाठी आज रास्ता रोको करतो। भाऊ, अनेक वेळा 2 वेळा या पाईप जाळण्याचं प्रकरण घडलंय, यामध्ये गुन्हे दाखल केले आहेत। आपण वारंवार गुन्हे शोध तपास लागावा अशी मागणी करताय, नेमकं त्यासाठी आंदोलन आहे का? आमचं आंदोलन मूळ तेच आहे की दहिगाव उपसा सिंचनचे 28 लाख किमतीचे पाईप जाळे। हे पाईप जाळे कोणी, ह्याच्या पाठीमागं कोण आहे, ही दहशत कोण निर्माण करतंय, मसाजोगचा प्रकार एखादा करमाळा तालुक्यात होऊ पाहतोय का, हे सगळं थांबावा आणि आमचं काम पूर्ण व्हावं याच्यासाठी आज आम्ही हे आंदोलन करतो। एकीकडे आपण सत्तेमध्ये आहात, आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, तरी देखील या घटनेचा तपास होत नाही, नेमकं यामध्ये काय आपल्याला काय बोलायचं? तेच आमचं दुर्दैव आहे। माझे पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत अजितदादा, आणि मला रस्त्यावर आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर यावं लागतंय, कारण आमची जी जेवायचा प्रश्न आहे, आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हा प्रश्न 77 झाल्यानंतर बंद पडलाय। आमच्या शेतात यायचं पाणी थांबलंय, आमची कुठेतरी आर्थिक नाड बंद पडली, म्हणून आम्ही रस्त्यावर आलोय। आणि खरंच हे आमचं दुर्दैव आहे की आम्ही सत्तेत असताना सुद्धा आम्ही रस्त्यावर येतो। कुणी कुणी पाठिंबा दिला आपल्या आंदोलनाला? आमची महायुती, भाजप, शिवसेना, त्याच्यानंतर आम्हाला मनसेचा पाठिंबा मिळालाय, प्रहारचा पाठिंबा मिळालाय, दसऱ्यांना कांबळेंनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। या ठिकाणी ह्या गोष्टीबाबत अजित पवार यांना काय आपण कल्पना दिल्यात का, त्यांची भेट घेणार आहे का? आता लवकरच आम्ही हे आंदोलन संपल्यानंतर 1-2 ते 3 दिवसात संजय मामाच्या नेतृत्वाखाली आम्ही एक शिष्टमंडळ तयार करून अजितदादांना ह्या प्रश्नावर भेटणार आहोत। जरी याच्यावरती काय कारवाई झाली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असणार? यानंतर जर आम्हाला न्याय नाही मिळाला, आम्हाला 10 दिवसात काम चालू करतो असं आश्वासन दिलेलं आहे। जर 10 दिवसात नाही दिलं, काम नाही चालू झालं, तर आम्ही डायरेक्ट विधान भवनावर घंटा आंदोलन करू। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। येत्या 2-3 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भरत आवताडे असतील, माजी आमदार संजय शिंदे असतील, हे देखील त्यांची भेट घेणार असून जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर त्या 10 दिवसामध्ये विधान भवनावरती घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा।